महाबळेश्वरमधल्या व्यावसायिकांनी जलसमाधीचा आता इशारा दिलेला आहे। न्याय न मिळाल्यानं वेण्णा लेकमध्ये जलसमाधी घेऊ असा इशाराच त्यांनी दिलाय। स्थानिक फेरेवाली आणि व्यावसायिकांनी हा इशारा दिलाय। 2 मे रोजी महापर्यटन महोत्सवाच्या दरम्यान हे पाऊल उचलणार असल्याचा इशारा दिला गेलेला आहे। या आंदोलनामुळे तणावाचं वातावरणही निर्माण होण्याची शक्यता आहे। काही महिन्यांपूर्वी वेण्णा लेक परिसरातील वनविभाग आणि देवस्थानच्या जागेत असलेल्या 28 स्थानिक स्टॉल धारकांवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आलेली होती। या कारवाईमुळे संबंधित कुटुंबांवर बेरोजगारीचं संकट कोसळलं आणि उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला। या व्यावसायिकांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला। स्थानिक प्रशासनानं तातडीनं जागा द्यावी असे आदेश कोर्टानं दिले, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यानं व्यावसायिकांनी आता थेट जलसमाधी घेण्याचा निर्णय जाहीर केलाय। महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरामधील 28 कुटुंबियांना अतिक्रमणाची कारवाईला सामोरे जावं लागलेलं आहे। एकूणच 2 वर्षापूर्वी झालेल्या या कारवाईमध्ये 28 कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे। एकंदरीतच आम्हाला कोणीतरी न्याय द्या अशी हाक या 28 कुटुंबियांनी दिलेली आहे। जर हा न्याय मिळाला नाही तर 2 मेला महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव महाबळेश्वरला होत आहे। या महापर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच आपण वेण्णा लेकमध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिलेला आहे। माझ्या पाठीमागे या ठिकाणी जे मोकळं अतिक्रमण मुक्त केलेलं हे मैदान आहे। या मैदानामध्येच हे 28 कुटुंबियांच्या या ठिकाणी जे स्टॉल होते, काही छोटे छोटे व्यवसाय होते आणि या व्यवसायावरच या ठिकाणी अतिक्रमण विभागानं कारवाई केल्यामुळे या ठिकाणी इथल्या 28 कुटुंबियांना आता उपासमारीची वेळ आली असल्याची या ठिकाणी माहिती इथल्या स्टॉल धारकांनी दिलेली आहे। त्यामुळे आता 2 तारखेच्या पूर्वी जर आमचा प्रश्न निकाली निघाला नाही तर आम्ही वेण्णा लेक परिसरामध्येच या पाण्यामध्येच आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा दिलेला आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। 2-2.5 वर्ष झाली आमची कोणी प्रशासनाने दखल घेतलेली नाही। आम्ही हायकोर्टाचा निकाल असतानाही सुद्धा जो काही निकाल आमच्या तर्फे असेल तो प्रशासनाला पाठवलेला आहे। प्रशासनाने कुठल्या गोष्टीची दखल घेतलेली नाही। आम्हाला एवढं समजतंय की आज आमची जर दखल न घेतली तर आम्ही 2 तारखेला उपजीविका इथे कुटुंब परिवार करणार आहे, जलसमाधी घेणार आहे। हायकोर्टात जाऊन सुद्धा आम्हाला न्याय अजून मिळालेला नाही। यामुळे आम्ही 28 कुटुंब येणाऱ्या 2 मेला सहकुटुंब जलसमाधी घेण्याचा आम्ही विचार केलेला आहे। आमचे व्यवसाय इथून काढून घेतल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की आता सध्या आमच्याकडे उपजीविकेसाठी काही हे नाहीये, आमच्याकडे साधन नाहीये आणि त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।